नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण बघणार आहोत युडाइस प्लसवर अपार आय डीसाठी रिक्वेस्ट कशी करावी. संपूर्ण माहिती फक्त 3 मिनिटात. बघा, तर आपल्याला विद्यार्थी जो युडाइस प्लसवर आपण नोंद करतो, परंतु त्याचं अपार आय डीसाठी कशी रिक्वेस्ट करायची किंवा अप्लाय कसं करायचं, ह्याचे संपूर्ण फॉर्म कसा भरायचा, याचा संपूर्ण व्हिडिओ मी फक्त 3 मिनिटाचा बनवलेला आहे. तो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण स्वतःच कसा मोबाईलवर अप्लाय करायचं आहे ते तुम्ही बघा. चला तर आपण बघूया. अशा प्रकारचा डॅशबोर्ड आहे. 26-27 यावर क्लिक करा. त्याच्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड येईल. क्लोज करून टाका. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला इथे अपार मॉड्यूल या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर क्लास निवडायचा आहे, कोणत्या इयत्तेचा आहे. त्याच्यानंतर सेक्शन निवडायचं आहे ए आणि गो बटनावर क्लिक करायचं आहे. गो बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या इयत्तेचे विद्यार्थी येतील. बघा, त्या इयत्तेमध्ये कोणाचं तुम्हाला अपार आय डी रिक्वेस्ट करायचं आहे तिथे रिजनरेट करायचं आहे. रिजनरेट केल्यानंतर अशा प्रकारचा एक फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल. इथे बघा, हा फॉर्म आहे अपार आय डी जनरेशनसाठी. तर इथे इथे आपण त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं नाव टाकायचं आहे. चला तर मी टाकून घेतो आहे. बघा, मी पालकाचं पूर्ण नाव इथे टाकून घेत आहे. तुम्ही पण अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे या बॉक्समध्ये. बघा, मी संपूर्ण नाव इथे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा सिलेक्शन आहे. त्या विद्यार्थ्याचा कोण आहे, ते फादर आहे की मदर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. मी फादर आहे म्हणून सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर बघा, त्याचा आय डी प्रूफ काय आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड. मी आधार कार्ड सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्या खालती बघा, इथे त्या विद्यार्थ्याच्या पालकाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. मी आधार कार्ड नंबर टाकून घेतो. ज्या पालकाचं नाव वरती टाकलं असेल त्याच पालकाचा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तर मी आधार कार्ड नंबर त्या पालकाचा टाकून घेतो. तुम्ही अशा प्रकारे आधार कार्ड नंबर टाकून घ्या. बघा, मी संपूर्ण आधार कार्ड नंबर टाकलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्मच्या खालती या. इथे डेट आहे बघा, डेट फिजिकली कन्सर्ट. इथे तारीख टाकून घ्यायची आहे तुम्हाला. चला तर मी तारीख टाकतो त्या दिवसाची. आणि इथे बघा, प्लेस ऑफ फिजिकली कंटेंट म्हणजे त्या विद्यार्थ्याचं गाव कोणतं आहे ते गावाचं नाव टाकायचं आहे. मी टाकून घेतलेलं आहे. आणि खालती बघा, खालती गेल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर बघा, कन्फर्म बटनावर क्लिक करायचं. आणि कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट अपार आय डी हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुल. तर तुम्ही अपार आय डीसाठी रिक्वेस्ट पाठवलेली आहे. तर शिक्षक बंधूंनो, अशा प्रकारे तुम्ही अपार आय डीसाठी रिक्वेस्ट पाठवू शकता. तर शिक्षक बंधूंनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.